हॅलो ऐका ना, तुम्ही तुमचं घोडं पुढे दामतो नका हो. मी काय सांगतो ते ऐका. बघा मला 50 खुर्च्या जास्त लागतील. हो हो. अहो जेवण जेवण काय करताय? अहो थांबा ना, किती पान आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो. हो हो अहो सांगतो तुम्हाला. हा एक टोटल मारतो आणि सांगतो तुम्हाला. लगेच फोन करून कळवतो. हा हा. रेखा गाई काय करतेस तू? गप्पा बसाव तुम्ही. हे काय चाललंय तुझं? हे काय करतेस तू? बॅग का घेतलीस? हा सांग ना काय चाललंय तुझं हे? अहो मग काय करू? हा या घरासाठी एवढं सगळं केलंय मी. काय मोबदला मिळाला मला त्याचा? हा सांगा ना काय मोबदला मिळाला? रेखा रेखा तू जरा शांत हो गाई. तुमच्याशी ना लग्न करायला कुणीही तयार नव्हतं. तुमच्या आधीच्या बायकोच्या पराक्रमांमुळे ना नाचक्की झाली होती तुमची. कुणीही लग्नाला तयार नव्हतं. अशा परिस्थितीत मी लग्न केलंय तुमच्याशी. केलं ना? तुमच्या मुलीला सांभाळलं ना, तिला उपाशी ठेवलं नाही की कधी पावसात भिजत ठेवलं नाही. आणि या सगळ्याचा हा मोबदला मिळालाय मला. का रेखा जरा शांत हो गो बाई, जरा शांत हो. अहो कशी शांत राहू? सगळं कळत असूनही ना कानाडोळा तुम्हाला करायला जमतंय. संत आहात तुम्ही, मी संत नाहीये. हा तुमच्या मुलीमुळे निशीच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ झालाय. आणि जिथे निशीच्या आनंदाला किंमत नाहीये ना, त्या घरात मला आणि निशीला राहायचं नाहीये. मी माझ्या मुलींना घेऊन घरी चालले. माझे रेखा 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 माझं ऐकून घेशील का? हे बघ तारणीशी मी बोलतो. तारणी माझ्या शब्दाबाहेर नाहीये. पण तू ना हा असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस ग. खरंच टोकाचा निर्णय घेऊ नकोस. हा अगं सगळ्यांप्रमाणे तुमच्याही सुखासाठी करतोय ना मी काहीतरी. हा माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव ग. थोडा तरी विश्वास ठेव माझ्यावर. बघा शेवटची संधी आहे तुम्हाला. हो हो शेवटची संधी. काव्या कायम लक्षात ठेवा, बाईचं हत्यार कधीच निकामी जात नाही. ए आई, मला वाटलं बॅग भरून निघून जायचंय. निघ तू, निघ. ए तारिणी, अगं मी काय म्हणत होते? हा काय लपवतेस? कुठे काय? काय नाही. बघू बघू मला बघायचं. काही नाही ग सुमी. हात दाखव मला. अगं काही नाही लपवते. मला हात दाखव. अगं पण मला भविष्य बघायचंय तुझं. दे इकडे. अगं चांगलंय माझं भविष्य, असू देत. हे बघ देतेस, शपथ आहे माझी तुला. सुमी दे बघू, मला बघू दे. बघू बाई, काय ग हे? आणि कुणी केलं? नाही का कोणी नाही. ते दरवाजाची कडी लागली. हे तू मला सांगतेस? हा मला माहितीये त्या चितुंदरीने नख लावली आहेत तुला. तिला तर आता बघ. सुमी नको ना तिकडे जाऊस प्लीज. काय चुकलंय तिचं? हा होणाऱ्या नवऱ्याबद्दल जर कोणी असं काहीतरी बोलत असेल तर कुठली मुलगी ऐकून घेईल? त्रास होणारच आहे ना. हे गेल्या काही दिवसात जे काही घडतंय ना त्याचा त्रास होत असणार आहे का तिला? आणि मुळात ह्या सगळ्यात तिचा विचार कोणी केलाच नाहीये. तू केलास ना, तू केलास. सत्य सगळ्यांच्या समोर आणलंच ना. पण हे तिला आणि तिच्या आईला कोण समजवणार? त्याला समजतच नाहीये ते. तुला खरं सांगते, माणूस पाहून नाही पैसा पाहून पसंत केलंय. सुमी अगं हो, मला पहिल्यांदा तो मुलगा चांगला वाटला. पण आता तू सांगतेस म्हटल्यानंतर त्यात काहीतरी खोट असणारच. पैसेवाले आहेत म्हणून मुलाची नीट चौकशी केली नाहीये. पण जोडीदाराकडे ना पैशापेक्षा विश्वास असणं खूप गरजेचं असतं. त्यांना कळत कसं नाहीये ते? मी पण त्यांना हे सगळं कसं पटवून देऊ हे मला कळत नाहीये. सगळ्यांना असं वाटतंय की मी मुद्दाम करते हे सगळं निशीचं लग्न मोडण्यासाठी. हे बघ, सगळ्यांना काहीही वाटू दे, पण मला माहिती माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू खोटं बोलणार नाहीस. तू जर माफी मागितली नाहीस ना तर ते स्वतःहूनच हे लग्न मोडतील. आणि जर चुकून हे लग्न झालंच आणि तो मुलगा वाईट वागला ना आपल्या निशीला खूप त्रास होईल ग. तेच तर. तेव्हा तू ठाम राहा, अजिबात मागे हटू नकोस. इतके दिवस मी देवाला दोष देत होते ग बाई,
पण आता देवाचे आभार मानते की तुझ्या नशिबी हे स्थळ आलं नाही. अगं पण माझ्या नशिबी आलं नसलं तरी माझ्या बहिणीच्या नशिबी आलंय ना. तर तू काय करणार? अगं पण ह्या सगळ्यातनं तिला किती त्रास होईल. आणि दुसरी गोष्ट, मुळात हे स्थळ माझ्यासाठी आलं असतं तर मी आधीच त्याचा पाण उतारा केला नसता का? आणि त्याला जरी हे कळलं असतं की समोरची मुलगी मी आहे तरी तो माझ्यापर्यंत आलाच नसता. तारिणी, आले बाबा. हा बाबा, बोलवलं तुम्ही? तारिणी, बाबा काय करताय? अगं परिस्थिती पुढे हतबल झालेला बाप आणखी काय करू शकणार आहे? एका बाजूला माझी मोठी मुलगी आहे, दुसऱ्या बाजूला माझी धाकटी मुलगी आहे. तर तुझ्या मनातले सगळे प्रश्न विरून जाऊ देत आपल्या निशीसाठी. अगं तिचा संसार सुरू आणि उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस ग. बाबा, मी जे काही करते ते सुद्धा निशीच्या सुखासाठीच करते. समोर धोका आहे पण त्याच्या पलीकडे खोल दरी आहे. तरी सुद्धा आपण त्या धुक्यातनं चालतच राहायचं का? असंच जर करत राहिलो तर त्या दरीत कोसळून मरून नाही का जाणार आपण? त्याच्यापेक्षा ते धुकं विरायची वाट बघितली तर काय हरकत आहे? आणि ते दुःख नसून नजरेसमोरचा भ्रम निघाला तर? गेलेली वेळ आणि माणूस परत येणार नाही ग. नाही, तू म्हणतेस तसा तो वाईट असेलही, पण माणूस बदलतो ग. आणि मला वाटतं तो बदललाय. नाही तर युवराजने सगळ्यांसमोर स्वतःचा भूतकाळ स्वीकारलाच नसता. बाबा, पण भूतकाळ स्वीकारलाय म्हणून भविष्यात तो चांगला वागेल याची काय खात्री आहे? नाही आहे का? अगं, निशीचं सुख युवराजशी लग्न होण्यात असेल तर आपण त्याच्या आड येऊ नये. दारू, तू रेखाला दिलेलं वचन पाळ. तारिणी, तू एक समजूतदार मुलगी आहेस, गुणी आहेस. तुला सांगतो, हे लग्न जर झालं नाही ना तर रेखा आणि निशी हे घर सोडून निघून जातील ग. बाबा, हो अगं, आत्ताच मी त्यांना कसं बसत थांबवलंय. आता तूच सांग, या घराचा कर्ता पुरुष म्हणून मी त्यांना वाऱ्यावर कसं सोडू? सांग ना, कसं सोडू वाऱ्यावर? या घराचं सुख यातच आहे की तू. ठीक आहे, मी त्या युवराजची माफी मागायला तयार आहे.